इथं जे काही सृष्टीत सर्वस्व कोणाचं आहे? कोणाचं आहे? आपलं आहे. हालेलुया. जसं जेम्स सरांनी शब्द आणला की आम्हाला बोलावलं गेलं आहे, बरोबर. आणि स्तुतीदायनी पण वचन बोलली होती का आम्ही निवडलेले आहोत. मला असं वाटलं होतं थोडा वेळ का स्तुती पूर्ण प्रचार करून टाकल, कारण माझा विषय ॲक्च्युली तोच होता. पण देवाला धन्यवाद असो, कारण देवाचा आत्मा एक आहे आणि आम्ही आत्म्यामध्ये एक आहेत आणि देवाचं वचनसुद्धा आम्हाला त्या आत्म्यामध्ये बांधलं जातं आणि देव जे आम्हाला प्रगट करायचे त्याच्याद्वारे तो आम्हाला प्रगट करत असतो आणि देव आम्हाला बोलत असतो. हालेलुया. या आपण देवाच्या वचनाकडे वळूया. यौहन याचा 15वा अध्याय आणि 16वं वचन. उज्ज्वलताई आपल्यासाठी वाचल. 15वा अध्याय 16 वचन. उज्ज्वला परत एकदा वाच. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा की तू आमच्यासोबत आहेस, तू आम्हाला निवडला आहेस. प्रभू, ही वेळ तुझ्या हातामध्ये देतो. पवित्र आत्मा आम्हाला ज्ञान बुद्धी द्या, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला समज द्या आणि आम्हाला प्रकाशन द्या. ह्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला प्रभू तुम्ही आशीर्वादित करा आणि मला सामर्थ्य द्या की प्रभू मी व्यवस्थितरित्या तुमचं वचन हे प्रगट करू. परमेश्वर धन्यवाद. येशू तुझ्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की येशू म्हणतो का आम्हाला निवडलं गेलं आहे. काय केलं आहे? निवडलं गेलं आहे. आपल्या बाजूला जो बसला आहे त्याला सांगा का तुला देवाने निवडलं आहे. तुमच्या बाजूला जो बसला आहे त्याला सांगा देवाने तुला निवडलं आहे. हालेलुया. आमची निवड ही देवाच्या राज्यासाठी झालेली आहे. कशासाठी झालेली आहे? आमची निवड ही देवाच्या राज्यासाठी झालेली आहे, जेणेकरून आम्ही त्याच्यासाठी, येशू म्हणतो पुढचं वचन, का आम्ही हेतू हा आहे का आम्ही त्यासाठी फक्त फळ दिले पाहिजे. काय दिले पाहिजे? हां, जसं आम्ही देवामध्ये येतो, आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि आम्हाला असं वाटतं आता आमचं तारण झालं आहे, आम्हाला स्वर्ग मिळाला आहे, आमच्या पापांची क्षमा झाली आहे, आम्हाला सगळं काही मिळालं आहे, आता आम्हाला काहीच करण्याची आवश्यकता आहे. आम्ही शांतपणे आमचं जसं रेग्युलर जीवन असतं तसं आम्ही दर रविवारी येतो, परत घरी जातो, परत पुढच्या रविवारी येतो, परत जातो. आम्हाला असं वाटतं आता संपलं आहे आमची जिम्मेदारी. हालेलुया. पण नाही प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं का मी तुम्हाला निवडले जेणेकरून तुम्ही जाऊन फळ द्यावे. काय द्यावे? हां, तर आम्हाला गरज आहे त्या वचनाकडे बघण्यासाठी का येशू म्हणते मी फक्त तुमच्या तारणासाठी तुम्हाला निवडलं नाही आहे, किंवा मी तुम्हाला फक्त काहीतरी नाही का तुमच्या पापांची क्षमा व्हावी किंवा तुमच्या जीवनात काहीतरी आरोग्य यावं, तुम्हाला शांती मिळावी, नाही का, ह्या गोष्टीसाठी येशूने निवडलं नाही आम्हाला. या गोष्टीत आम्हाला विश्वासाद्वारे सगळं फुकट मिळालंच आहे. पण देवाचं वचन म्हणते का मी तुम्हाला निवडले जेणेकरून तुम्ही जाऊन फळ द्यावे. आता फळ म्हणजे काय कोण सांगू शकतं? कोणी सांगू शकतं फळ म्हणजे काय? आंबा, चिक्कू, पेरू हे फळं का? नाही. परमेश्वर सांगतोय का देवाची योजना आहे आम्हा प्रत्येकासाठी, का देवाने जे निवडले आम्हाला हे म्हणजे फक्त काहीतरी कारणासाठी नाही, तर त्याची खूप मोठी योजना आहे प्रत्येकासाठी. इथं जो कोणी बसलेला आहे त्या प्रत्येकासाठी देवाची एक महान योजना आहे. आम्ही अपघाताने इथं आलो नाहीत, आम्हाला कोणीतरी सुवार्थ सांगलं आहे म्हणून आम्ही आलो नाहीत. वचन सांगतं जगाच्या स्थापनेपूर्वीच देवाने आम्हाला निवडून ठेवलं. त्याच्यामध्ये आम्हाला गरज आहे ते समजून घेण्याची का देवाने मला का निवडले. तुमच्या बाजूला जो बसला त्याला सांगा देवाची तुझ्यासाठी महान योजना आहे. सांगा, लाजू नका. हां, हालेलुया.
किती लोकांना विश्वास आहे का देवाची योजना माझ्यासाठी मोठी आहे? आमचा परमेश्वर जर मोठा आहे तर त्याच्या योजनासुद्धा आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत. हालेलुया, नाही का? म्हणून आम्ही विश्वास ठेवला पाहिजे का परमेश्वराची योजना ही आम्हा प्रत्येकासाठी खूप महान आहे. आमचं तारण झालं, आम्हाला सर्व काही मिळालं, इथं संपत नाही, तर जिम्मेदारी आमची वाढल्या जाते. आम्हाला असं वाटतं आमची जिम्मेदारी संपती, तारण झालं म्हणजे बस खुश आम्ही सगळे काही. पण पुढची जिम्मेदारी ही येशू म्हणते आम्ही जाऊन फळ दिलं पाहिजे. या आपण पुढचं वचन बघूया उज्ज्वला. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करीतो. बघा, देवाचं वचन म्हणतं की आमची जी निवड आहे ती फक्त फळ देण्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी झालेली आहे. हालेलुया. राज्यासाठी म्हणजे त्याच्या वाढीसाठी, नाही का? आम्ही जे काही आता आहोत ते फक्त परमेश्वराच्या कृपेने त्याच्या शांती त्याच्या राज्यामध्ये वाढीसाठी तयार केले गेलो आहोत. देवाने आम्हाला त्याचं पात्र बनवलं आहे. काय बनवलं आहे? पात्र, एक भांडं बनवलं आहे, नाही का? जसं कुंभार काय करतो माहिती आहे का? भांडं बनवतो, बरोबर ना? आणि त्या भांड्याचा उपयोग आणला जातो. तसं देवाची योजना आहे का आम्हा प्रत्येकाचा उपयोग हा झाला पाहिजे. आम्ही कधी कधी नाही का असं वाटतं का माझं शिक्षण जास्त झालेलं नाही आहे, मला जास्त चांगलं बोलता येत नाही आहे, किंवा मी चांगला दिसत नाही आहे, किंवा मी असा आहे, मी तसा आहे, हे आम्ही स्वतःला सांगतो. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये ना स्वतः त्या गोष्टी थांबवून टाकतो. आम्ही काहीच म्हणजे स्वतःला नाही का कमी दाखवतो. पण देवाचं वचन म्हणतं का आम्ही त्याच्यासाठी ना खूप मौल्यवान आहोत. कसे आहोत? आम्हाला जे निवडलं आहे, आम्ही चांगले लोक आहेत का? आम्ही बघायला गेलो तर आम्ही चांगले लोक आहेत का? बिलकुल नाही. कारण देवाने आम्हाला पापी असताना निवडले. का निवडले माहिती आहे का? आम्ही जाऊन त्याच्यासाठी फळ दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? म्हणजे फळ दिलं पाहिजे म्हणजे आम्ही देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला फक्त असं बसून नाही राहायचं आहे. देवाने आमच्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा टाकला आहे आणि तो पवित्र आत्मा आम्हाला शांत बसू देत नाही. आम्ही काहीतरी देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर? देवाने आमच्यामध्ये बी टाकलं आहे, येशू नावाचं बी टाकलं आहे. काय टाकलं आहे? बी टाकलं आहे. आता ते बी हळूहळू वाढत चाललं आहे, बरोबर? जसं आता मी जर तुम्हाला सुवार्ता सांगितली, तुम्ही जाऊन दुसऱ्यांना सांगणार, ते जाऊन दुसऱ्यांना सांगणार, आणि देवाचं राज्य हळूहळू वाढत जाणार. याला म्हणतात फळ. हे देवाच्या राज्यात हे फळ वाढत आहे आणि अजून वाढलं पाहिजे. म्हणून येशू म्हणतो आहे माझा हेतू हाच आहे का तुम्ही जाऊन फळ दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. म्हणून स्वतःला कमी समजू नका किंवा स्वतःला सीमित करू नका, एका हद्दीमध्ये बांधू नका. कारण देव आमचा असीमित परमेश्वर आहे. काय आहे? देवाला कुठलीच सीमा नाही आहे. देव आमचा असीमित परमेश्वर आहे. आमच्याद्वारे तो वाहायला तयार आहे. किती लोकांना वाटतं का परमेश्वर माझ्याद्वारे वाहायला तयार आहे? फक्त 3-4 लोकांनाच वाटतं. हालेलुया. परमेश्वर ही जिवंत, येशू म्हटलं आहे मी जिवंत पाण्याची नदी आहे. काय आहे? जिवंत पाण्याची नदी. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागे चालता, वचन म्हणतं का तो तुमच्याद्वारे वाहायला जाईल. तुम्हाला असं वाटतं का येशू माझ्याद्वारे वाहायला गेला पाहिजे? तर विश्वासाने त्याच्या पाठीमागे चला. आणि जे तुम्हाला वाटतं का देवाने माझ्यासोबत करावं, तो परमेश्वर नक्कीच तुमच्यासाठी करेल. हालेलुया, हालेलुया. आम्ही जसं जेम्स सरांनी सांगितलं का आम्ही वेगळे केलो आहोत, बोलावलेलो आहोत. आम्ही जगाचे आहेत का आता? आम्ही देवापासून, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी आम्ही अलग केलेलो आहोत, जेणेकरून आम्ही त्याच्या सेवेसाठी कार्य करावं. आम्ही पहिलं अंधारात होतो, तेव्हा आम्ही पापी जीवन जगत होतो, आम्हाला काही माहिती नव्हतं. पण आम्ही आता प्रकाशामध्ये आलो आहोत, नाही का? आमच्यावर देवाचं प्रकाशन झालं, येशूचं प्रकाशन झाले, जेणेकरून आम्ही आता येशूच्या पाठीमागे चाललं पाहिजे. का माहिती का? कारण येशूने जे आम्हाला निवडले ते फक्त आणि फक्त त्याच्या महिमेसाठी आणि त्याच्या राज्यासाठी. म्हणून आम्हाला गरज आहे, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे मनाला का आता मी जो आहे तो पहिल्यासारखा नाही आहे. आता जसं आता राजला देवाने निवडले, राज हा पहिल्यासारखा राज नाही आहे, जो त्याच्या स्वतःच्या इच्छेने चालणारा, स्वतःच्या बुद्धीने चालणारा नाही. आता स्वतः येशू आमच्यामध्ये आहे, तर आम्ही येशूच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. जेव्हा आम्ही येशूच्या इच्छेप्रमाणे चालू, तेव्हा आमच्यामधून ते फळ देवाच्या राज्यासाठी तयार होईल. हालेलुया, हालेलुया.
म्हणून आम्ही देवाच्या राज्यामध्ये मौल्यवान आहोत. कसे आहोत? आम्ही साधे लोक आहोत का? नाही, बिलकुल नाही. कोणी आम्हाला किती म्हणलं का तू अनपढ आहे, तू काही शिकलेला नाही, तुला काहीच येत नाही, तुला इंग्लिश येत नाही, तुला हे येत नाही, तू अनाडी आहेस. किती लोकांना, मला तर भरपूर लोक म्हणतात अनाडी, काय समजत नाही याला. हालेलुया. पण लक्षात ठेवा, देवाच्या राज्यामध्ये प्रत्येकजण हा मौल्यवान आहे. मौल्यवान आहे, हिऱ्यापेक्षा सुद्धा मौल्यवान. आमची किंमत ह्या जगामध्ये काही नाही आहे. भले आमचे नातेवाईक आम्हाला चांगलं समजत नसतील, आमचे परिवारवाले आम्हाला किंमत करत नसतील, नाही का, आमचे शेजारी पाजारी आम्हाला किंमत करत नसतील, आमच्या बाजूचे आम्हाला किंमत करत नसतील, पण आम्ही ते येशूच्या नजरेमध्ये सगळ्यात मौल्यवान आहोत. सगळ्यात मौल्यवान, नाही का. आम्ही त्याच्या नजरेतून बघितलं पाहिजे का परमेश्वर आम्हाला कोणत्या नजरेतून आम्हाला बघतोय, नाही का. पण आम्ही कधी कधी स्वतःला दोषी समजतो, नाही का, का मी खूप कमजोर आहे, मला एवढं येत नाही, नाही हे माझं काम नाही आहे. आम्ही स्वतःला बांधून टाकतो त्या गोष्टीमध्ये आणि आम्ही पुढं सरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आमच्यामध्ये जो येशू आहे आम्ही त्यालाच बांधून टाकतो. पण माझी इच्छा आहे, आज तुम्हाला देव सांगत आहे की स्वतःला मोकळं करा आणि त्या येशूला बाहेर येऊ द्या तुमच्यामधून, जेणेकरून तुमच्याद्वारे देवाची जी योजना आहे ती पूर्ण होईल. हालेलुया. इथं बसलेला प्रत्येकजण, प्रत्येकामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा आत्मा आणि परमेश्वराचा अधिकार हा परिपूर्ण भरलेला आहे. हालेलुया. माझ्या पाठीमागा बोला, हात उंच करून, हात उंच करा आणि म्हणा, माझ्यामध्ये येशू आहे आणि तो वाहायला तयार आहे. हालेलुया. विश्वास ठेवा, परमेश्वर तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे, प्रत्येकाद्वारे खूप मोठं कार्य करायला तयार आहे. म्हणून आम्ही विश्वासाने पाऊल उचललं पाहिजे. विश्वासाने पाऊल उचललं पाहिजे. जसं एक आईवडील असतात, आपल्या बाळाची काळजी करतात, त्यांना लहानपणापासून त्या मुलाच्या भविष्याची चिंता लागते, नाही का, का पुढं चालून हा मुलगा काय करेल, याचं शिक्षण कसं होईल, त्याच्या जीवनात काय काय होईल, सगळं विचाराने आईवडील रात्रंदिवस परेशान असतात का नाही. आपण आपल्या मुलाची काळजी करतो का नाही, त्याच्या भविष्याची, त्याच्या सर्व गोष्टीची. का माहिती आहे का? कारण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो म्हणून. तुम्हाला माहिती आहे का, स्वर्गातील पिता परमेश्वर आमचा येशू राजा आम्हा प्रत्येकासाठी अशाच योजना, खूप महान योजना बनवून ठेवल्या आहेत आणि तो आमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे आम्ही प्रत्येकाने पुढं गेलं पाहिजे. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे काही इथं बसलेले आहात, प्रत्येकासाठी खूप मोठी योजना आहे. फक्त आम्हाला पाऊल उचलायचं आहे, विश्वासाचा पाऊल उचलायचा आहे. आम्ही आजपर्यंत कधी पाऊल उचलला असेल तो उचलायचा आहे आता, जेणेकरून आम्ही त्याच्या महिमेसाठी वापरले जाऊ. हालेलुया. म्हणून विश्वासाने पाऊल उचला. जे काही तुम्हाला असं वाटतं का मी देवासाठी हे केलं पाहिजे, परमेश्वर तुमचा वापर करायला तयार आहे. हालेलुया. भलं तुम्हाला शिक्षण येऊ न येऊ, जे काही असेल, देवाची इच्छा आहे आम्ही पाऊल उचललं पाहिजे. आता मी तुमच्यासमोर उभा आहे, मी देवाला धन्यवाद देतो. ही माझी योग्यता नाही का मी इथं उभं राहून तुम्हाला काहीतरी देवाचं वचन वाटावं. पण मी विश्वासाने जसं पाऊल उचलला, आज देवाच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर उभा आहे. पण माझी योग्यता नाही आहे, पण त्याची योग्यता आहे. तो आमच्यावर प्रेम करतो, तो आम्हाला पुढं घेऊन जातो. हालेलुया. हालेलुया. म्हणून जे काही तुमच्या जीवनामध्ये देवाने टाकले त्याला मोकळं करा, त्याला बांधून नका ठेवू. जर तुम्हाला असं वाटतं का मी देवासाठी सुवार्ता केली पाहिजे, तर विश्वासाने पुढं जा. देवाचा आत्मा तुमच्यासोबत राहील आणि तो त्याचं कार्य करेल. तुम्हाला असं वाटतं का मी देवासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, काही असो, तुम्ही विश्वासाने पाऊल उचला. परमेश्वर नक्कीच तुमच्याद्वारे अद्भुत व्हायला तयार आहे. येशू खोटा आहे का? येशूचं वचन खोटं आहे? नाही. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्ही कराल ते देव नक्कीच तुमच्यासाठी करायला तयार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही नाही का त्याच्या सेवेसाठी, त्याच्या राज्यासाठी आमचं जीवन हे समर्पित जीवन जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? समर्पित जीवन जगलं पाहिजे. जेव्हा आम्ही समर्पित जीवन जगू तेव्हाच नाही का आमच्याद्वारे त्याचे फळं दिसतील. हालेलुया. नाही का, आणि तेव्हा ती जिवंत नदी आमच्यामधून वाहायला लागल. म्हणून आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की माझ्यामध्ये कोण आहे. आता कोण आहे? जोरात बोला. हां, काही जण म्हणत असेल माझ्यामध्ये फक्त आत्मा आहे, नाही का. आमच्यामध्ये कोण आहे? जिवंत परमेश्वर आमच्यामध्ये राहतो. हालेलुया. हां, परमेश्वर इथं नाही आहे. परमेश्वर कुठल्या मंदिरात, कुठल्या बाहेर, परमेश्वर आमच्यामध्ये आहे आणि त्याची इच्छा आहे आम्ही
त्याला घेऊन वाहायला पाहिजे. आम्ही त्याला बांधून नाही टाकलं पाहिजे, त्याला आम्ही सीमित नाही केलं पाहिजे का नाही प्रभू तू आता बस एवढंच करू शकतोस, आता याच्या पुढे तू करू शकत नाही. येशू सगळं करायला तयार आहे आमच्याद्वारे. हालेलुया. म्हणून त्याला मोकळं करा आणि आमच्यामधून वाहू द्या. या आपण 2 मिनटं डोळे बंद करूया आणि देवाला म्हणूया की देवा, जी तुझी इच्छा आहे माझ्यासाठी ती तू आज मोकळी कर. जे मी आजपर्यंत करू शकलो नाही ते माझ्याद्वारे करायला आज मला तू मुक्त कर त्या सर्व गोष्टीमधून. या आपण डोळे बंद करूया आणि स्वतःला विचारा की प्रभू तुझी काय इच्छा आहे का मी काय केलं पाहिजे तुझ्यासाठी, जेणेकरून मी मोकळंपणे तुला माझ्यातून वाहू दिलं पाहिजे. हालेलुया. देव जे आम्हाला सांगतोय ते आम्ही केलंच पाहिजे. आम्ही देवापासून पळून जाऊ शकत नाहीत. कधी कधी खूप वेळेस असं होतं आम्हाला का देव आम्हाला काहीतरी सांगतो का आम्ही आज तुला हे करायचं आहे, आम्ही तुला हे करायचं आहे, पण कधी कधी आम्ही त्याचा आवाज दाबून टाकतो आणि त्याची इच्छा दाबून टाकतो, त्याच्या योजनेला आड येतो आणि आम्ही ते काम करत नाही. कधी कधी देव आम्हाला हे पण सांगतो का अरे त्याला जाऊन भेट, त्याला मदत कर, पण आम्ही ते थांबवतो. नाही प्रभू नसेल बोलला मला, मी माझ्या मनाचाच काहीतरी विचार करतो नाही का. पवित्र आत्म्याचा आवाज ऐका आणि कामाला सुरुवात करा. तुमच्याद्वारे देवाचं कार्य पूर्ण होईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे का देवाची योजना ही प्रत्येकासाठी आहे. देवाची योजना फक्त ही नाही आहे की आम्ही फक्त बस आमचं तारण झालं आहे, आम्ही इथं येऊन बसतो आहे, स्तुती आराधना ऐकतो आहे, खूप छान वाटतं आहे, पंखा चालू आहे वरती, नाही काय, आरामदायी जीवन नाही आहे आमचं. येशूने खास निवडले आम्हाला, आम्ही त्याच्या राज्यासाठी काम केलं पाहिजे, आम्ही त्याच्या सेवेसाठी काम केलं पाहिजे. म्हणून आळस झटकवा, नाही का, आळस झटकून टाका आणि जे नाही केलं आजपर्यंत तो पाऊल उचलायला तयार व्हा. पाऊल उचलावा. तुम्ही जे विश्वासाने पाऊल उचलाल परमेश्वर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच यश देणार. हालेलुया. जे काही असेल कोणासाठी तुम्ही जा आणि प्रार्थना करा, नक्कीच देव त्या प्रार्थनेद्वारे त्या व्यक्तीला आशीर्वादित करेल. पण विश्वासाने पाऊल उचलावा. आम्ही कधी कधी स्वतःला खूप कमजोर समजतो. काय समजतो? कधी कधी आम्ही म्हणतो नाही बाबा फक्त ते रुपेश बंधू आणि ते 2-3 जण आहेत तेच प्रार्थना करू शकतात, आम्ही प्रार्थना करू शकत नाही कारण आमच्यामध्ये काही एवढं सामर्थ्य नाही आहे. पण लक्षात ठेवा परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याने त्याच्या अधिकाराने भरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या उजव्या हाताकडे बघा, उंच करा हात उजवा हात आणि म्हणा का येशूने माझ्या हातामध्ये माझ्यामध्ये सामर्थ्य भरलेलं आहे. हालेलुया. आमच्यामधून येशू व्हायला तयार आहे आणि येशूपासून आम्ही कधीच पळून जाऊ शकत नाही. या आपण पुढच्या वचनाकडे पाहूया. इपिस्करस पत्र याचा 2 अध्याय 10 वचन उज्ज्वला वाचलं आपल्यासाठी. इपिस्करस पत्र याचा 2 अध्याय आणि 10 वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. तो सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. हालेलुया. बघा आम्ही ख्रिस्तामध्ये त्याच्या चांगल्या कृतीसाठी, त्याच्या चांगल्या कामासाठी निवडले गेलो आहोत. कशासाठी निवडले गेलो आहोत? त्याच्या चांगल्या कामासाठी. म्हणून आम्हाला गरज आहे, आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही हे कबूल केलं पाहिजे का देवाने मला निवडलं का बरं आहे, का निवडले मला. देवाची योजना ही प्रत्येकासाठी आहे का आम्ही जाऊन त्याच्यासाठी फळ दिलं पाहिजे. फळ दिलं पाहिजे म्हणजे विश्वासाने आम्ही पाऊल उचललं पाहिजे आणि त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी आम्ही खरंच काय करत आहोत आम्ही याचा विचार केला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. म्हणून ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याच्या ठायी फक्त चांगल्या कामासाठी निवड केली आहे आमची. कोणत्या कामासाठी? चांगल्या कामासाठी. जे आम्ही कधी केले नसतील तर आम्ही ते केले पाहिजे. देवासाठी जे वाटेल ते आम्ही केलं पाहिजे जेणेकरून त्याची महिमा होईल. हालेलुया. म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे का जे काही मी करतो आहे माझ्या जीवनामध्ये ते खरंच देवाच्या महिमेसाठी करतो आहे का.
आणि तुम्ही इथं बसलेला पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही कोणीही कमी नाही आहेत. तुम्ही प्रत्येकजण त्याच्या अद्भुत सामर्थ्याने, त्याच्या अद्भुत कृपेने, त्याच्या अद्भुत सामर्थ्याने इथं भरलेले आहात. तुम्ही जे विश्वासाने बोलाल तुमच्यामधून देव अद्भुतरित्या वाहायला जाईल आणि ते सामर्थ्य बाहेर पडेल आणि नक्कीच त्याची महिमा होईल. मावशी, तुम्ही विश्वास ठेवता? येशू तुमच्यातून वाहायला तयार आहे. हालेलुया. इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचं अद्भुत सामर्थ्य भरलेलं आहे आणि तो वाहायला तयार आहे. फक्त आम्ही विश्वासाने पाऊल उचललं पाहिजे. हालेलुया. स्तुती आपल्यामध्ये येईल आणि आपण सर्वजण यावेळेस म्हणूया की देवा, तुझ्या आत्म्याने, तुझ्या त्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला भर आणि मी जी तुझी इच्छा आहे ती माझ्यासाठी तू आज प्रगट कर आणि तुझ्या त्या आत्म्याने मला भरून टाक आणि जे काही माझ्यामध्ये बंधन आहे परमेश्वरा, ते बंधन तू मोकळं कर, जेणेकरून मी तुझ्या कार्यासाठी पुढं जाईल. या आपण डोळे बंद करूया आणि आत्मपरीक्षण करूया की प्रभू, खरंच तुझी जी महान योजना आहे त्याचा विचार मी कधी केला नाही परमेश्वरा, परंतु आज मी तो विचार करत आहे. प्रभू येशू, मला आज त्या योजनेसाठी तू तयार कर आणि जी तुझी योजना आहे माझ्यासाठी ती पूर्ण कर आणि माझ्यातून वाहायला तू तयार हो परमेश्वरा आणि मी पण तयार आहे परमेश्वरा. आपण आज बोलूया देवाला. जी तुझी इच्छा येशू माझ्याद्वारे, मी तुला आजपर्यंत अडवलं परमेश्वरा, परंतु आजपासून मी मोकळं करत आहे तुला की माझ्यातून तू वाहायला जा. जसं पवित्र आत्म्याचं गीत आमच्यामध्ये स्तुती गाईल, त्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला पूर्णपणे समर्पण करूया आणि म्हणूया की येशूच्या महिमेसाठी पवित्र आत्मा आज मला मोकळं कर आणि माझ्यातून ती नदी वाहू दे. जिथं मी जाईल तिथं ती नदी वाहू दे, जेणेकरून ख्रिस्ताची महिमा होईल. या आपण उभे राहूया आणि प्रभूकडं आज खरंच हृदयातून त्याला म्हणा की प्रभू, तुझी काय योजना आहे परमेश्वरा, ती पूर्ण कर परमेश्वरा. मी आजपर्यंत अडवलं त्या योजनेला, पण माझी इच्छा नाही परमेश्वरा, परंतु तुझी इच्छा तुझ्या आत्म्याद्वारे माझ्याद्वारे पूर्ण कर परमेश्वरा. पूर्ण लक्ष आपण पवित्र आत्म्याकडे लावूया. हे पवित्र आत्मा, तू ये. नक्कीच पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. हे पवित्र आत्मा, तू ये. आमच्या अंतःकरणामध्ये विराज हो. आमच्या अंतःकरणामध्ये विराज हो. हे पवित्र आत्मा, तू ये. गाऊयात आपण. हे पवित्र आत्मा, तू ये. ये तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने, ये तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने करतो परिपूर्ण
पवित्र आत्म्याला यावेळेस पूर्णपणे समर्पण करा. जसं आपण देवाचं वचन बघितलं का प्रभू तुझी योजना आम्हा प्रत्येकासाठी महान आहे. यावेळेस पवित्र आत्म्याला म्हणा की पवित्र आत्मा येशूने मला ज्या योजनेसाठी निवडलं आहे ती योजना माझ्या जीवनात पूर्ण कर. यावेळेस प्रत्येकजण देवाला बोला आणि देवाला म्हणा देवा तुझी योजना माझ्यासाठी जी आहे ती पूर्ण कर. आणि मी तयार आहे परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी आणि ते फळ देण्यासाठी. परमेश्वरा माझ्याद्वारे तू वाहायला जा, ती नदी वाहू दे. येशूला बोला यावेळेस प्रत्येकजण. नक्कीच परमेश्वराचा आत्मा, देवाचा आत्मा तुम्हाला त्या गोष्टीपासून आज मोकळीकता देत आहे आणि सांगत आहे की माझी योजना मी तुमच्याद्वारे पूर्ण करत आहो. यावेळेस समर्पण करा प्रत्येकजण पवित्र आत्म्याला. नक्कीच परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आज त्याच्या आत्म्याने त्याच्या त्या सामर्थ्याने आज मोकळं करत आहे त्याच्या महिमेसाठी आणि त्याची योजनेसाठी. नक्कीच देव आज प्रत्येकाला बोलत आहे का मी माझी योजना तुमच्या द्वारे पूर्ण करायला तयार आहात. आणि आज परमेश्वर प्रत्येकाला प्रश्न करत आहेत काय तुम्ही तयार आहात का. देवाला प्रत्युत्तर द्या की हो प्रभू मी तयार आहे, माझा वापर कर तुझ्या महिमेसाठी. मला असं पात्र बनव का मी ते उपयोगात आलो पाहिजे. आम्ही वेगळे केलेलो आहोत, आम्ही अलग आहोत, आम्ही त्याच्या महिमेसाठी अलग बोलावलेलो आहोत, निवडलेलो आहोत. म्हणून देवाला म्हणा प्रभू जी माझी निवड झाली त्या निवडीसाठी प्रभू तू माझा वापर कर. आणि पवित्र आत्मा ह्या वेळेस सांगत आहे काही लोकांना की देव तुमचा वापर करू इच्छितो पण आम्ही काही गोष्टी सोडल्या पाहिजे. यावेळेस काही लोक लाज शरम धरून त्या गोष्टी करू इच्छित नाहीत. काहींना असं वाटतं की मी ती गोष्ट करू शकत नाही, पण येशू तुमच्यातून वाहायला तयार आहे, तुमच्याद्वारे कार्य करायला तयार आहे. त्याला मोकळीकता द्या आणि नक्कीच तो सामर्थ्यशाली परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुत आणि महान गोष्टी करायला तयार आहे. कारण त्याने निवडला आहे फळ देण्यासाठी आणि तो फळ तुमच्याद्वारे नक्कीच करेल. धन्यवाद परमेश्वरा की तू आमच्यामध्ये आहेस, तुझी सुंदर उपस्थिती आमच्यामध्ये आहे. धन्यवाद पवित्र आत्मा की तुम्ही आम्हा प्रत्येकाचा ताबा तुम्ही घेतला आहे. मी मागतो माझ्या देवा इथं आम्हा प्रत्येकावरती तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर, तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. आणि प्रभू जसं तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे बोललास की मी तुमची निवड केली आहे फळ देण्यासाठी, प्रभू आम्हा प्रत्येकाचा वापर कर परमेश्वरा, तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या राज्यासाठी. परमेश्वरा आम्ही तयार आहोत प्रभू तुझ्यासाठी. प्रभू आमचा वापर कर परमेश्वरा. धन्यवाद येशू, सर्व आदर आणि महिमा तुला असो परमेश्वरा. धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐकता. आमेन आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो.